दरम्यान पाकिस्तानी संसदेत सुद्धा भारताच्या संभाव्य कारवाईची भीती दिसून आली आहे। संसदेत भाषण करताना पाकिस्तानी उपपंतप्रधानांनी आक्रमक बडबड केली। ईट का जवाब पत्थर से देण्याची पाकिस्तानी संसदेमध्ये त्यांनी वल्गना केलेली आहे। भारत हल्ल्याच्या तयारीत असल्याची गुप्तवार्ता असल्याचं पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटलंय। हमारी फीडबैक है, जो हमारी इंटेल इनपुट है, वो इंडिकेट करती है कि ये कोई एस्केलेटरी मूव को भी कंसिडर कर रहे हैं। तो मैंने कहा ये आपका ये जिम्मेदारी है दोस्त होने के नाते, ये हम पहल नहीं करेंगे, लेकिन अगर किसी ने किया, अगर इंडिया ने ये काम किया तो इस दफा टिट फॉर टैट होगा, ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा इंशाअल्लाह। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कारवाई होईल या भीतीनं पाकिस्तानचं धाबदण आणलंय। दहशतवाद, प्रांतिक स्वायत्ततेच्या मागण्या आणि धार्मिक कट्टरतावादाच्या विळख्यात पाकिस्तान आधीच खिळखिळा झालाय। खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान, सिंध आणि पाकव्याप्त काश्मीर या चारही प्रांतांमध्ये अंतर्गत बंडाळीची चिन्ह दिसतायत। पाहूयात त्याविषयीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनवा, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या या प्रांतांमध्ये आहे केवळ अराजकता, दहशतवाद आणि अशांतता। म्हणूनच पाकिस्तानात सध्या प्रांतीय स्वायत्ततेच्या मागण्यांनी जोर धरलाय आणि याचं बोलकं उदाहरण म्हणजे ही सगळी दृश्य। खैबर पख्तूनवा आणि बलुचिस्तान सारख्या प्रांतांमध्ये तालिबान, अल कायदा आणि इतर दहशतवादी गट सक्रिय आहेत। तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सरकार विरोधी कारवाया करतात, तर बलुचिस्तानमध्ये बलूच नॅशनलिस्ट गट स्वातंत्र्यासाठी लढतोय। याशिवाय शिया सुन्नी संघर्ष आणि धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ले यामुळे देशातील अस्थिरता वाढली आहे। आज बलूचिस्तान में होने वाली रियासती जबर के खिलाफ सिर्फ मारंग, बीबो और गुलजादी सवाल नहीं कर रहे हैं, बल्कि बलूचिस्तान का हर फर्द सवाल कर रही है और बलूचिस्तान का हर फर्द इंसाफ चाहती है। और इंसाफ मांगने पर, अपने हकूक मांगने पर आप किसी भी किस्म की रियासती जबर से, आप जेल और कैद में बंद करने से आप उन आवाज़ों को ख़त्म नहीं कर सकते हैं। और इसी हवाले से बलोच यकजहती कमेटी के मरकजी रहनुमाओं के ऊपर 3 MPO के केस को मजीद 30 दिन के एक्सटेंड करने के हवाले से और उद्दा जेल में बलोच ख़वातीन के ऊपर तशद्दुद करने के खिलाफ बलोच यकजहती कमेटी 25 अप्रैल को बलूचिस्तान भर में एहतजाजी मुजाहरों का ऐलान करती है। 1948, 1958 आणि 1973 ते 77 या काळात बलूचमध्ये स्वातंत्र्यासाठी सशस्त्र बंड झालं। यातील 1970च्या दशकातील बंड तीव्र होतं, त्यात हजारो लोक मारले गेले। खैबर पख्तूनवा अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला हा भाग, खैबर खिंड हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा व्यापारी मार्ग इथून जातो। सोव्हिएत अफगाण युद्धादरम्यान खैबर पख्तूनख्वामध्ये मुजाहिद्दींना प्रशिक्षण आणि आश्रय देण्यात आला, त्यामुळे या भागात कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार झाला आणि दहशतवादी गटांचं जाळं तयार झालं। तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, हाफिज गुल बहादूर गट, अल कायदा, इस्लामिक स्टेट अशा दहशतवादी संघटना या भागात कार्यरत आहेत। गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सिंधुदेश नावाची स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारी चळवळ उदयास आली आहे। 2021 मध्ये सिंधच्या सान कसब्यात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली, जिथे लोकांनी स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली। या निदर्शनांमध्ये तिथल्या स्थानिकांनी आंतरराष्ट्रीय नेत्यांना, खास करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थनासाठी आवाहन केलं होतं। अलीकडच्या काळात सिंधमध्ये दहशतवादी हल्ले, राजकीय हिंसाचार आणि गुन्हेगारी गटांचा प्रभाव वाढलाय। या सगळ्यानंतर येतो पाकव्याप्त काश्मीर, POK हा पाकिस्तान प्रशासित काश्मीरचा पश्चिम भाग। हा प्रदेश 1947 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचा विषय आहे।
पाकिस्तानच्या आशीर्वादानं इथे दहशतवाद अनेक वर्ष पोसला गेला आणि त्यातूनच अनेक अप्रिय घटनाही घडल्या. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचेही धाबे दणाणलेत. त्याचं कारण असं आहे की भारतासोबतचा संघर्ष हा पाकिस्तानला फार जास्त वेळापर्यंत परवडणारा नाही. पाकिस्तान समोर असंख्य अंतर्गत आव्हानं आहेत आणि जर भारतासोबतचं युद्ध ओढवलं गेलं तर पाकिस्तानचेच या अंतर्गत बंडाळीमुळे 4 तुकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच काही दिवसांपूर्वी आक्रमक भाषा करणारे पाकिस्तानी नेते आता बिळात जाऊन लपलेले आहेत आणि भारतासोबतचा संघर्ष टाळता येईल का याची चाचपणी करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. तर पाकिस्तानची ही इनसाइड स्टोरी पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा